श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्ते राधे राधे नमः पार्वते पते हर हर महादेव शंभो. गाडीची पूजा करून फायनली आमच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. हाय, मी गायत्री. आजपासून सुरू होते आमची एकधाम यात्रा. वाटेत नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. ही आमची छोटी आईला सायकल शिकवत होती. मला येत नाही ना. मला उचलू का? चल उचल. आता कसं उचलावं लागेल? मला उचलू लागेल ना. हा मला सगळ्यांचा नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो. सकाळची सुरुवात आम्ही सिन्नरमधील सूर्य मंदिर येथून केली. इथे मुख्य महादेवाचं मंदिर आहे आणि त्याचसोबत सूर्य, विष्णू, पार्वती आणि गणेश यांची छोटी छोटी मंदिरं आहेत. हे मंदिर 12व्या शतकामध्ये बांधलेलं आहे. मंदिराच्या भिंतीवर देवदेवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. खूप सुंदर असं मंदिर आहे. गर्भगृहावर बांधलेलं आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटाईचे शिखर अतिशय सुंदर आहे. हे मंदिर पूर्ण कोरीव कामाने सजवलेले आहेत. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहेत. नंतर आम्ही स्टॉप घेतला नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. ऑलरेडी इथे गर्दी जास्तच असते आणि आज तर सोमवार असल्यामुळे जरा जास्तच गर्दी होती. पुढे जायला आम्हाला उशीर होईल म्हणून इथे आम्ही मुखदर्शनच घेतले. तिथे साईडला तीर्थराज कुशावर्त कुंड आहे. तिथे सगळ्यांनी पाय वगैरे धुतले. नंतर निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी घेतलेली मंदिर तिथे आम्ही दर्शन घेतले. नंतर नाशिक जवळच्याच कळवण तालुक्यात असलेलं सप्तशृंगगड इथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी इथे रोपवे पण आहे, त्यामुळे आम्ही रोपवेने मंदिरात गेलो. जास्त गर्दी नसल्यामुळे आमचे दर्शन एकदम निवांत झाले. दर्शन करून परत आम्ही रोपवे मार्गानेच खाली पोहोचलो. देवीच्या दर्शनाने आजचा दिवस आमचा पूर्ण झाला.